आज खूप दिवसानंतर असं चिकन बनवलं होतं जे की इतकं टेस्टी झालं होतं ना की मला अजूनही आठवलं की तोंडात पाणी सुटतं. सर्वात आधी प्रीतमला ताट करून दिलं कारण त्यालासुद्धा चिकन खूप आवडतं आणि खूप दिवसांनी बनवलं होतं म्हणून म्हटलं सगळ्यात आधी एक्सपेरिमेंट प्रीतमवरच करायचं. त्याला ताट दिलं आणि त्यानंतर मला थोडी कामं होती त्यासाठी म्हणून म्हटलं त्याला पटापट जेवण करून घे कारण मला त्याच्या मदतीची गरज पडणार होती. आता कितीतरी महिन्यानंतर मी हातात लॅपटॉप घेतला होता त्यामुळे मला माझे जुने दिवस आठवले, माझी कॉर्पोरेट लाईफ आठवली. पण असो, अजूनही काही वाईट नाही आहे. त्यानंतर अव्यू आणि प्रीतम बाहेर फिरायला गेले होते. दोघांचं सुद्धा जेवण मस्त झालं होतं. प्रीतम बोलला की त्याला मी घेऊन जाते कारण आज इव्हिनिंगला त्याला खाली घेऊन जायचं काही पॉसिबल नव्हतं झालं म्हणून दोघंही मस्त बाहेर फिरायला गेले होते. आता माझ्याकडे ना 2 पार्सल रिसीव्ह झाले होते पण हे दोन्ही पार्सल माझे नाही आहे. हे दोन्ही पार्सल प्रज्वलीचे आहे पण ती आता सध्या घरी नाही आहे त्यामुळे तिचे पार्सल जे आहे ते मला रिसीव्ह करायचे होते आणि त्याचबरोबर ती मला बोलली होती की पार्सल चेकसुद्धा करून घे, कधीतरी काही डॅमेज पीस आलं तर मग नंतर रिटर्न करायला 7 डेजमध्येच ते रिटर्न होतं, त्यानंतर काही रिटर्न होत नाही. त्यामुळे मी तिचे पार्सल जे आहे ते व्यवस्थित असं चेक करून घेतलं. चेक केल्यानंतर त्याचा फोटो काढून मी तिला पाठवलासुद्धा की म्हणजे बघ असं काहीसं आलं आहे तुझं पार्सल, यात काही असा प्रॉब्लेम तर नाही आहे ना, म्हणजे जसं तू मागवलं तेच होतं ना. तर ती बोलली हो जसं मी मागवलं तसंच एक्झॅक्ट ते आलं आहे. त्यानंतर मला खाली जायची घाई होती कारण प्रीतम आणि अव्यूला मी प्रॉमिस केलं होतं की विदिन 10 मिनिट्स मी खाली येईल. त्यानंतर मग मी खाली गेली. अव्यू मला बघून फार आनंदी झाला आणि लवकरच माझ्या जवळ आला. त्यानंतर मी प्रीतम आणि अव्यू आम्ही तिघंसुद्धा मस्त वॉक करत होतो. अव्यूचं थोड्याच वेळात मला धर सुरू झालं होतं. चला भेटूया, बाय.